आणि युद्धामुळे कमर्शियल गॅसेसची बुकिंग सुद्धा बंद केली असताना आता घरगुती गॅसही बुक होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करतात। गॅस एजन्सीकडून होम डिलिव्हरी देण्याची व्यवस्था असताना सुद्धा नागरिकांनी गॅस घेण्यासाठी ही अशी गर्दी केलेली आहे। 8 दिवस बुकिंग करून गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करतात आणि त्यासोबतच नागरिक सकाळपासून रांगेत थांबलेले असतानाच अचानक सिलेंडर संपल्याचे एजन्सीकडून सांगण्यात येत आहे। आणि त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा दिसत आहेत। कोल्हापूर, पुणे, नांदेड या सगळ्या भागांमध्ये इव्हन मुंबईमध्ये सुद्धा हीच परिस्थिती उद्भवली आहे। इस्रायल, इराण, अमेरिका युद्धाचे परिणाम गॅस तुटवड्यावर जसे आहेत तसेच सर्वसामान्य लोकांना सुद्धा आता गॅस मिळण्यास त्रास होताना पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी जे डोमेस्टिक गॅस कनेक्शन आहे ते सुरळीत सुरू असल्याचा दावा केला जातोय। मात्र आता जर आपण बघितलं तर हे लोकांची रांग जी आहे ती गॅस सिलेंडर घेण्यासाठी लागलेली आहे। अनेक ग्राहकांचं जे आहे ते बुकिंगच होत नसल्याने ग्राहक जे आहेत ते डायरेक्ट सिलेंडर घेऊन जे आहेत ते डिलिव्हरीच्या ठिकाणी येतात। गॅस एजन्सीसुद्धा घरापर्यंत गॅस सुविधा देण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी वितरण पॉईंट करतायत आणि त्यामुळे त्याचा मनस्ताप जो आहे तो नागरिकांना होतोय। अनेक नागरिकांनी कालपासून जे आहे ते बुकिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र ऑनलाईन बुकिंग जी आहे ती करण्यात येत नाही आहे। त्याचबरोबर कुणाशी संपर्क साधावा हा देखील खरा प्रश्न जो आहे तो नागरिकांना पडतोय आणि त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। गॅस टंचाई एकीकडे नसल्याचं जिल्हा प्रशासन म्हणतंय, मात्र अशा पद्धतीने जे आहे ते नागरिकांची गर्दी मात्र या सगळ्या गॅस डिलिव्हरी पॉईंटवरती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गॅस एजन्सीने हे सगळे गॅस जे आहेत ते घरपोच पोहोचणे करणं गरजेचं असतं, मात्र तरीही नागरिक जे आहेत ते या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतः सिलेंडर घेऊन येत आहेत आणि गॅस सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र जेवढी बुकिंग आहे तेवढी सुद्धा सिलेंडर इथं भेटत नसल्याने नेमकं हे सिलेंडर जात आहेत कुठे हा खरा प्रश्न आहे आणि याची चौकशीसुद्धा झाली पाहिजे। खरं तर कालपासून जी सगळी टंचाई आहे ती पुण्यात आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो या नागरिकांच्या संतापामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।